हॅलो फ्रेंड्स, कशी दिसते मी आज? मस्त ना. मला तर मी खूप जास्त आवडली आणि मला तर मी ओळखू पण येत नाही. तर तुम्हाला मेकअप कसा वाटला? मस्त ना. तर तो कुणी केला आणि आज कशासाठी मेकअप केला हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर राधे राधे फ्रेंड्स, मी श्रद्धा तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मला करायचं आहे फोटोशूट आणि त्याच्यासाठी करायचा आहे मेकअप. तर ही आहे संध्या दीदी. हिने माझा जो मेकअप आहे तो केलेला आहे. तर मेकअप करायला कोणाला नाही आवडत? मेकअप करायला सगळ्यांनाच आवडतं. तसंच मलाही मेकअप करायला खूप जास्त आवडतं. तर आणि मेकअप करणारं कुणी परफेक्ट असेल तर मग पाहायचं कामच नाही. फक्त बसायचं आणि मस्त असा मेकअप हा करून घ्यायचा. तर ही आहे संध्या दीदी, म्हणजे आमच्या ज्या संगीता वहिनी आहे त्यांची ही बहीण आहे आणि हिचं पार्लर आहे बीडला. तर ही ऑल ओव्हर महाराष्ट्राची सर्व्हिस देते. सगळ्या टाईपचे मेकअप्स ही करते आणि तेही खूप मस्त. ते तुम्ही बघालच. आणि खूप फास्टही करते आणि साडी तर विचारूच नका, खूप पटपट नेसून देते. खूप मस्त अशी ही साडी नेसवते. तर मी सायडरला गेली असते, मला सोबत एक लागला असते. आहे की नाही? हो. अंकशात काय ठेवलं हे लक्षात राहणार तिच्या मी तसंच होते. आता ते काय ते बघितलं नाही का तिचं मग कसं एक जण त्यासाठीच ना. कशात काय ठेवलं ते सांगायचं. त्या दिवशी कानातले ना मी फुलात ते तसेच कानातले मी आज फेकून दिले. नंतर आत्ता तुम्ही ऐकलंच असेल की संगीता वहिनी आणि आई माझी किती बुराई करत होते. तर पण काही नाही, मला एवढा काही फरक पडत नाही, कारण मला माहिती आहे मी तेवढी कामं करतच नाही. मग काय, आई बरीचशी कामं करते, मग थोडंफार ऐकून घ्यायचं आणि शांत बसायचं. तर हे आमचं काही नाही, हे असं नेहमीचंच मजाकमध्ये सुरू असतं. तर आता बराचसा मेकअप हा झालेला आहे. या संध्या दीदीने पहिले आय मेकअप करून घेतलेला आहे आणि मग बाकी सगळं. असं कोणी मेकअप करतं एवढं छान, तर असं स्वतःलाही वाटतं की अरे आपल्याला पण असा मेकअप यायला पाहिजे आणि आपला स्वतः मस्त असा मेकअप आपल्याला करता आला पाहिजे. तर थोडे दिवसांनी, म्हणजे आमच्या इकडे एप्रिल मे महिन्यात लग्न आहे, तर मग ते लग्न झाल्यानंतर मी जाणार आहे थोडे दिवस तिच्याकडे मेकअप शिकण्यासाठी. आणि मग मेकअप शिकून आल्यानंतर स्वतः मस्त असा मेकअप करत बसायचा. तर ही जी संध्या दीदी आहे ती राहते बीडला, तिचं पार्लर पण बीडला आहे. पण तिचं आज अंबडला थोडं कामही होतं आणि मग संगीता वहिनीने तिला सांगितलं की हिच्या मेकअपसाठी पण तू सामान वगैरे सगळं घेऊन ये. तर एवढं मोठं सामान वगैरे ती घेऊन आलेली आहे, कारण किती भरपूर काय त्यांचे प्रोडक्ट्स आहेत. मग कुठल्या स्किनला कुठलं सूट होईल काय काय तिने खूप सारं सामान हे आणलेलं आहे. तर ती एवढी बीडवरून आली, तिने अंबडलाही तिचे काय काय कामं होते ते केले. नंतर त्यांनी जेवणं वगैरे केले आणि मग ते आमच्या घरी आलेले आहे. पण एवढं सगळं काम करून, म्हणजे ती सकाळी लवकर उठलेली असणार, तिने घरचीही कामं केलेली असणार, पण तिचं काम म्हणजे ती आता करत आहे तर ती थोडीही बोर झालेली नाही आहे. म्हणजे फ्रेश आहे, मस्त गप्पा मारत ती तिचा मेकअप म्हणजे करते. म्हणजे आपल्याला दिसून येतं की ती तिच्या कामाबद्दल किती म्हणजे इनोसंट आहे, म्हणजे प्रामाणिक आहे. तर असं आपण सगळ्यांकडून काही ना काहीतरी शिकायला पाहिजे. आता जवळजवळ सगळा मेकअप हा होत आलेला आहे. आता मेन म्हणजे बाकी आहे ती हेअरस्टाईल. तर आता माहीत नाही ती कशी हेअरस्टाईल करेल. तिच्या एक्सपिरियन्सनुसार ती मला जशी चांगली वाटेल तशी ती हेअरस्टाईल करेल. पण मला तरी हेअरस्टाईल म्हटलं की मी नकोच म्हणते. माझं म्हणजे मला असं वाटतं तोंड छोटं आहे, तर मग मोकळे केस सोडल्यावरच ते व्यवस्थित दिसतील, नाही तर बांधलेले असेल तर मग तोंड आणखी छोटं दिसतं. म्हणून मग मी इथेही पार्लरमध्ये गेल्यानंतर त्यांना वेगळी काही हेअरस्टाईल करूच देत नाही. नेहमीच मी ते मोकळेच केस हे सोडत असते. पण आता म्हणजे आता तिला जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा, तिला जास्त एक्सपिरियन्स आहे. तर मग आता बघू ती कशी हेअरस्टाईल करेल काय. आणि मग तिला मी काही म्हणणारही नाही आहे की नाही अशीच करायची आहे तशीच करायची आहे. तिला तिचं काम हे व्यवस्थित प्रकारे माहिती आहे, तर ती तिचं काम आता चांगलंच करेल. तर आता बघूयात कशी हेअरस्टाईल करते ते. तर आत्ता माझा सगळा मेकअप हा झालेला आहे आणि बापरे,
मी तर 4 वेळेस फक्त मिररमध्येच बघत होते. मी ओळखूच येत नाही, मी वेगळीच दिसते असंच माझं सुरू होतं. तर तुम्हाला कसं वाटलं हे लूक मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नंतर झालेलं आहे हे फोटोशूट आणि मी याचे जे शॉर्ट्स आहे तेही अपलोड केलेले आहेत, ते नक्की बघा. आणि खूप छान असा मेकअप हा माझा झालेला आहे. मलाही खूप आवडलेला आहे, खूप मस्त आणि खूप वेगळा, म्हणजे आत्तापर्यंतचा सगळ्यात डिफरंट मेकअप हा आता यानंतर करायचं आहे दुसरं एक लूक. ती काठापदराची साडी घालायची आहे आणि हेअरस्टाईल वगैरेही चेंज करायची आहे. नंतर तिने ही साडी खूप फास्ट नेसून दिलेली आहे आणि साडीचा कलरही खूप मस्त होता, खूप छान वाटत होती. सगळी तारीफ मी स्वतःच करते, कारण खरंच मला हे दोन्ही लूक, साडी, सगळं मेकअप खूप आवडलेलं आहे. तर आता हे झालेलं आहे दुसरं लूक आणि हे पण खूप एकदम भारी असं झालेलं आहे. तर मग खूप व्हिडिओज केले, खूप फोटोजही काढले. साक्षीनेही खूप मस्त फोटोशूट केलं, खूप व्हिडिओज काढले. आणि नंतर मग जेव्हा व्हिडिओ करत होते तेव्हा आमचे कॉलनीतले लोकही बघत होते आणि छान कमेंट्सही मला त्यांच्याकडून मिळालेले आहे. खूप छान दिसते अशा. तर मग आता खूप लवकर सगळं म्हणजे 2 लूकही झाले, फोटोशूट झालं, व्हिडिओ शूट झालं आणि नंतर हे लोक बोर होऊन इथे बसलेले आहेत. आणि आता मलाही मस्त एकदम छान असं समाधान वाटते. नंतर मी एक साडी जी घरची आहे ती ट्राय करून बघितलेली आहे.